आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. जम्मू आणि काश्मीरसह लडाखमध्येही दळणवळण अधिक प्रभावीपणे करण्याच्या उद्देशानं झोजिला बोगद्याच्या कामाला आजपासून सुरुवात झाली. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बोगद्याच्या कामाची सुरुवात सुरुंग स्फोटानं करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरच्या नीलगडसह लडाखमधील स्पांगला मीना मार्ग या 2 ठिकाणी हे स्फोट घडविण्यात आले. या बोगद्यांमुळे श्रीनगर आणि लेह वर्षभर सर्व हवामानात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1 ला जोडलेले राहतील. वर्ष 2024 पर्यंत भारत जगभरात जेनेटिक औषधांचा पुरवठा करणारा सर्वात मोठा देश बनण्यासह औषध निर्माण क्षेत्राची उलाढाल 65 महापद्म डॉलर्स इतकी होईल, असा विश्वास केंद्रीय रसायन आणि खत मंत्री सदानंद गौडा यांनी व्यक्त केला आहे. देशाचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती आज देशभरात साजरी केली जाते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलाम यांना आदरांजली अर्पण केली. डॉक्टर कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून देखील साजरा करण्यात आला. राज्यातील सिनेमागृह सुरू करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागानं पुढाकार घेऊन याबाबत SOP अर्थात आदर्श कार्यपद्धती तयार केली आहे. या SOP निश्चित झाल्यावर सिनेमागृह सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. कोविड-19 मुळे राज्यातील सिनेमागृह गेल्या 6 महिन्यांपासून अधिक काळ बंद असून या अनुषंगानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मल्टिप्लेक्स आणि सिनेमागृह मालकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. देशात काल 67,735 नवे कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 73,07,097 झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. गेल्या 24 तासात कोरोना संसर्गामुळे 680 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यू दर 1.52% पोहोचलाय. मृत्युमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या 1,11,266 झाली आहे. तर राज्यात काल 19,517 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 लाखांपेक्षा कमी झाली आहे. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84.71% पोहोचलंय. काल राज्यात 10,552 नवीन रुग्ण आढळले. सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट नोंदवली गेली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. भारतानं आतापर्यंत 9 कोटींपेक्षा अधिक कोविड-19 तपासणी चाचण्या करून एक नवा उच्चांक गाठलाय. गेल्या 24 तासात देशात 11,45,000पेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. राज्य शासनानं अनलॉक संदर्भात निर्गमित केलेल्या दिशानिर्देशांनुसार उद्यापासून नागपूर मेट्रो सुरू होतेय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मेट्रो स्टेशन जवळ थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझेशन इत्यादी सुविधा राहणार असून ज्या प्रवाशांना ताप किंवा खोकला सदृश्य लक्षणं असतील त्यांना प्रवास करता येणार नाही. मेट्रो सेवा देखील सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंतच राहणार असून सध्या एक्वालाईन रीच 3च्या लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन आणि सीताबर्डी इंटरचेंज या दरम्यान मेट्रो सेवा संचालित करण्यात येणार आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार. विविध भारतीच्या जाहिरात प्रसार